हॅलो नमस्कार. वैशू विशाल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी इथं शॉपहून आले होते आणि माझी देवपूजा चालू होती. देवाला दिवाबत्ती करून घ्या म्हटलं आणि नंतर मग दुसऱ्या कामाला सुरुवात करावी. तर मग मी लगेच देवाला दिवाबत्ती करून घेतली आणि कपडे काढून आणले होते, तर त्या कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या. आणि संध्याकाळी कसं लवकरच उशीर होऊन जातो, त्यामुळे कसे पटापट काम आवरावे लागतात, कारण मला यायला खूप वेळ होऊन जातो. मग नंतर बाकीचे कामं आवरायला, स्वयंपाक करायला आणि ते भरपूर वेळ होतो, त्यामुळे आल्यावर लगेच कामाला लागावे लागते. नंतर मी लगेच कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. तोपर्यंत मी आलू शिजायला टाकून दिले होते कुकरमध्ये, कारण आज मला आलू पराठे बनवायचे होते. म्हटलं तोपर्यंत आलू शिजतील आणि बाकीचे कामं पण होतील. आणि आज मी थोडे मोठाले कपडे पण धुतले होते, कारण आता पावसाळा आलाय आणि नंतर मग मोठाले कपडे सुकत नाही, त्यामुळं मी थोडे चादर वगैरे ते धुवून काढलं होतं. आता धुवून ठेवलं की नंतर मग नवरात्रामध्येच धुतल्या जातात, त्यामुळे मी वरती जे राहता ते आता धुवून घेतले होते. आणि छान ऊन असेल तर ते पण छान सुकता, वास वगैरे येत नाही मग. आणि हा थोडं बाहेरच्या आवाजाला दुर्लक्ष करा, कारण रोडवरती शॉप आहे, त्यामुळे बाहेरचा आवाज येतो आणि मी एडिटिंग शॉपमध्ये करते, त्यामुळे घरी वेळ भेटत नाही. रात्री एडिटिंग आणि ते करायला खूप वेळ होऊन जातो, त्यामुळे आणि इथे आता आलू पण उकडले होते. त्यानंतर मी आलू बारीक करून घेतले, कांदा कापून घेतला, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं कट करून घेतलं आणि मी आता आलूची भाजी बनवून घेत होते. त्यामुळे कढईमध्ये तेल, जिरं, कांदा सगळं परतून घेतलं. मसाले ते टाकून हे सर्व परतून घेतलं आणि आलूची भाजी करून घेतली. आणि मी लगेच ते सिंकमध्ये भांडे होते, डबा वगैरे ते सर्व घासायला पण घेतलं. आलूची भाजी थंडी होईपर्यंत भांडे पण तरच भांडे घासायला आणि जेवण केल्यावर भांडे घासायला जीवावर पण येतं, त्यामुळे जास्तीचे भांडे असेल तर इथं माझी आलू चटणी पण झाली होती आणि लगेच मी पराठे करायला घेतले होते. कारण कसं होतं, सकाळी नाश्ता नाही होत, जेवणच होतं, म्हणजे थोडं जेवणच करून जातो आम्ही, त्यामुळे मग असं काही खायचं असलं पराठे वगैरे तर मग रात्रीचे करते. आणि आलू पराठे पण रेडी होते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.